दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः तस्मै साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. साधक संवाद कार्यक्रमामध्ये सर्व साधकांचं आणि जिज्ञासूंचं स्वागत आहे. या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मागील आपल्या कार्यक्रमानंतर अतिशय चांगला प्रतिसाद आपण सर्वांनी दिला. याबद्दल सर्वांना धन्यवाद. काही जणांनी अतिशय सुंदर प्रश्न पण विचारले. आपण आपल्या या संवादाच्या ओघामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं पण बघणार आहोत. प्रथम प्रश्न असा आहे की साधनेची वेळ कशी असावी. साधनेची वेळ, साधना खरं तर सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळेला करावी. साधनेची वेळ ही एकच असावी. शक्यतो त्याच वेळेला साधना करावी. ती वेळ चांगली असते. खरं तर पहाटेची साधना करावी, फार चांगली असते. पहाटेला साधना करावी, कारण त्या ब्रह्ममुहूर्तावर साधना चांगली होते असा अनेकांचा अनुभव आहे. एवढंच नव्हे तर आपले जे पुण्यात्मे आहेत ते जनकल्याणाच्या साठी म्हणून आध्यात्मिक लहरींचं प्रक्षेपण करत असतात. आणि त्यावेळी जर का साधकांनी साधना जर का केली तर त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो. एक तर रात्री झोप झाल्यामुळे शरीर स्वास्थ्य चांगलं असतं, मन देखील शांत झालेलं असतं, आजूबाजूचं वातावरण पण शांत असतं. आणि अशा वेळेस साधना केल्यानंतर निश्चितपणे चांगल्या प्रकारचे अनुभव येऊ शकतात. म्हणून ती वेळ साधकांनी निवडावी. आणि दुसरी गोष्ट अशी की तो वेळ हा साधकांचाच असतो. त्यावेळेला बाहेर त्यांच्या पाठीमागे काहीही गर्दी नसते. म्हणून ती वेळ त्यांनी जर का निवडली तर ते फार चांगलं आहे. त्यानंतर साधनेची जागा कशी असावी. सगळ्यांना शक्य असेल असं नाही आहे, परंतु शक्यतो साधनाची एक खोली असावी किंवा साधनेची एक जागा असावी. आपण ज्या खोलीमध्ये नित्य हा साधनेचा अभ्यास करत असतो त्या खोलीमध्ये एक प्रकारचं शक्तिवलय निर्माण होतं. आणि त्यामुळे तिथे साधना केल्यानंतर अधिकाधिक चांगली प्रगती होऊ शकते. एवढंच नव्हे तर दर पाळीला देवघरात बसूनच साधना केली पाहिजे असं नाही. आपल्याला योग्य असेल अशा त्या जागी हे जे साधन आहे हे आपण करावं. म्हणजे आपलं साधन चांगलं होईल. आपलं साधन चालू असताना तरी कमीत कमी निदान तिथे कोणाची वर्दळ नसेल अशी आपण जर का काळजी घेतली तर साधन चांगलं होईल. त्यानंतर बसण्यासाठी आसन कसं असावं. शक्यतो पाटावर किंवा पलंगावर किंवा टेबलावर असं साधनेस बसू नये. साधनेमध्ये आसन जे आपण ठेवतो ते लांब रुंद असावं. ते भिंतीपासून
3 ते 4 फुटावर असावं. म्हणजे क्रिया झाल्यानंतर जर का एखाद्या वेळेस मागे पडणं झालं तर इजा होण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे त्या खोलीमध्ये असलेले पलंग, टेबल, इतर काही वस्तू, समजा काही काचेच्या वस्तू असतील तर यापासून शक्यतो जास्तीत जास्त अंतर ठेवून मग बसावं. म्हणजे मग साधनेमध्ये क्रिया जरी झाल्या तरी इजा होण्याचा संभव नसतो. आसन हे मऊ जाडसर पाहिजे. घोंगडी असल्यास फारच चांगलं. साधारणतः 3 फूट बाय 3 फूट किंवा 4 फूट बाय 4 फूट हे चांगलं असं साधन असावं, असं आसन असावं. म्हणजे त्यावर साधन जे आहे हे नेहमी चांगलं होऊ शकतं. आणि एक काळजी घ्यावी, आपल्या आसनावर कोणालाही बसू देऊ नये. जर का दुसऱ्यांनी त्याच्यावर साधनं जर का केलं तर इतरांचे दोष आपल्या अंगी येण्याची शक्यता असते. जसं आपलं आसन दुसऱ्यांना वापरायला देऊ नये तसं दुसऱ्यांचं आसन देखील आपण वापरू नये. त्यामुळे साधनेच्या प्रगतीमध्ये अडथळा येणार नाही. साधनेला बसल्यानंतर अंगावर अतिशय तंग कपडे असू नयेत. अंगावरचे कपडे हे नेहमी सैल असावेत. विशेषतः पुरुष साधकांनी बसताना जर का जमलं तर धोतर नेसून अंगावर उपरणं घेऊन बसावं. म्हणजे मग क्रिया व्हायला अडथळा येत नाही. तंग कपडे जर का असतील तर साधनेतल्या क्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो किंवा बाधा त्या क्रियेमध्ये येऊ शकते. त्यामुळे शक्यतो सैल कपडे असावेत, कमीत कमी कपडे असावेत. परंतु हे हिवाळ्यात लागू नाही आहे. हिवाळा असताना आपण आपल्या शरीराची पूर्णपणे काळजी घ्यावी. जे काही गरम कपडे आहेत ते घ्यावे किंवा अंगावर काय शाल घ्यायची ती घ्यावी आणि मग बसावं. तशीच बसण्याची पद्धत म्हणजे कशी तर स्थिरसुख आसनम किंवा सोयीचं सुखकारक व आराम वाटेल अशी मांडी घालून बसणे. प्रथम बसल्यानंतर सरळ बसावं, ताठ नव्हे. दीर्घ श्वसन करावं. 7-8 वेळेला श्वास घ्यावा. म्हणजे जोरात श्वास घ्यायचा, थोड्या वेळ तो ठेवायचा आणि हळूहळू तो सोडायचा. आणि तो सोडत असताना त्याच्यावर लक्ष द्यायचं. असं 7-8 वेळेला केल्यानंतर त्या श्वासोश्वासावर लक्ष ठेवत राहायचं. कुठल्याही प्रकारचं पद्मासन म्हणा, सिद्धासन म्हणा, कोणतंही आसन करू नये. आणि ज्यांचे कोणाचे गुडघे दुखत असतील त्यांनी पाय पसरून बसण्यासही हरकत नाही. समजा मांडी घालून बसलेले आहात, मांडीला कळ लागलेली आहे तर मांडी बदलायला देखील हरकत नाही. कुठल्याही प्रकारे शरीराकडे लक्ष जाणार नाही. कुठे शरीराच्या भागामध्ये कळ लागणार नाही किंवा मांड्यांना कळ लागणार नाही. याची सगळ्या साधकांनी काळजी घ्यावी. त्यानंतर साधनेचा हेतू जो आहे आपल्या, तो साधनेचा हेतू हा ब्रह्मप्राप्ती हा साधनेचा खरा हेतू आहे. कोणतेही व्यावहारिक लाभ किंवा काही रोगशमन किंवा व्यवहारातले फायदे हा याचा उद्देश नाही आहे. तर यामुळे संसाराची आसक्ती हळूहळू कमी होऊन वैराग्यप्राप्ती व्हावी असा खरं साधनेचा हेतू आहे. परंतु साधनेमध्ये काही प्रकारचे फायदे होऊ शकतात. काहींचे रोग बरे झाल्याचे देखील उदाहरणं आहेत, काहींचे व्यावहारिक फायदे झाल्याचे देखील उदाहरणं आहेत. परंतु तो आपल्या साधनेचा मुख्य हेतू नाही. जसं आम्ही एक उदाहरण देत असतो, एखादा नर्तक किंवा नर्तकी ज्या वेळेला नाचत असते त्यावेळेला त्यांच्या पायाला निश्चितपणे व्यायाम होत असतो, परंतु व्यायाम म्हणून नाच सांगितलेलं नाही. तसं साधना सुरू झाल्यानंतर काही असे अनुभव व्यावहारिक देखील येऊ शकतात. शारीरिक देखील रोग नष्ट झाल्याचे उदाहरणं आहेत, तेही होऊ शकतात. पण तो त्याचा मुख्य उद्देश नाही, हे साधकांनी लक्षात ठेवावं.
नंतर साधनेमध्ये कोणत्या प्रकारच्या क्रिया होऊ शकतात. काय गंमत आहे की साधकाला आवश्यक असणाऱ्या ज्या क्रिया असतील तेवढ्याच क्रिया त्या साधकाला होतात, सगळ्या क्रिया त्या साधकांना होत नाहीत. होशंगाबादमध्ये परांडे नावाचे जे न्यायाधीश होते त्यांनी स्वामी महाराजांना हाच प्रश्न विचारला होता की दीक्षा घेतल्यानंतर किती प्रकारचे अनुभव येऊ शकतात. त्या स्वामी महाराजांचं उत्तर आहे की ग्रंथों में वैसे 1.25 लाख अनुभव कहे है, म्हणजे 1.25 लाख अनुभव येऊ शकतात. त्यामुळे इतक्या प्रकारचे अनुभव आपल्याला सगळे येत नाही, कारण आपल्याला आपले संचित संस्कार नष्ट करण्यासाठी कोणत्या प्रकारचे अनुभव हवे आहेत, कोणत्या प्रकारच्या क्रिया हव्या आहेत हे त्या शक्तीला माहिती असतं आणि त्याप्रमाणे त्या क्रिया घडत असतात. आपल्याला हीच मला क्रिया व्हावी असा आग्रह कोणीही धरू नये, कारण त्यामुळे काय होतं की शक्तीवर वजन येतं आणि त्यामुळे शक्ती जिचे काम करायचं आहे ते त्या शक्तीला काम येत नाही. म्हणून आपण एक उदाहरण देत असतो की शक्ती वरवर चाललेली आहे, मला हाच अनुभव पाहिजे, हाच अनुभव पाहिजे असा जर का आपण सगळा मनामध्ये आग्रह जर का धरला तर काय होतं. एक उदाहरण देतो आपल्याला की एक शेतकरी आहे, तो गाय घेऊन चाललेला आहे. त्या गाईला कासरा बांधलेला आहे, दोरी बांधलेली आहे आणि तिला तो घेऊन चाललेला आहे. रस्त्यात जाताना त्या गाईला एक हिरवंगार शेत दिसतं. त्या गाईचं साहजिकच लक्ष त्या शेताकडे गेल्यानंतर ती तिकडे त्या शेताकडे वळते. ज्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आता ही गाय त्या शेतामध्ये जाणार आहे, त्यावेळेस तो त्याला रस्त्याने ओढायला लागतो. काय होतं की ती गाय रस्त्याने पण जात नाही, ती गाय शेतामध्ये पण शिरू शकत नाही, ती अशी तिरपी जायला सुरुवात होते. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही क्रियेचा आग्रह धरतात त्यावेळेला शक्तीला जी क्रिया करायची आहे, शक्तीला जे काय काम करायचं आहे ते न होता ते वेगळ्याच दिशेला जायला लागतं. त्यामुळे कोणत्याही आग्रह जो क्रियेचा आहे तो धरू नये. आणि शारीरिक क्रिया जर का झाल्या किंवा देवदर्शन जर का झाले तरच आपलं साधन चांगलं चालू आहे असं मानण्याचं कारण नाही. आता या बाबतीत एक प्रश्न आलेला आहे की शारीरिक व्याधी असल्यामुळे साधन होत नाही आहे. तर काका महाराजांनी पण याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की काही सामाजिक, व्यावहारिक किंवा शारीरिक, मानसिक कारणामुळे साधन झाले नाही तर निरुत्साहित होता कामा नये, अस्वस्थ होता कामा नये. तर आपण आपलं जे साधन आहे हे साधन दृढतापूर्वक करायला पाहिजे. परंतु काका महाराज हे सांगतात की अशी मनाची स्थिती किंवा ही विघ्ने ही त्रास देतील, परंतु या श्रेष्ठ साधनेची स्वीकृती केलेली असून देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भावो अशी धैर्यपूर्ण भावनेने साधना करीत राहणे आवश्यक आहे. एका अर्थाने साधन करीत राहणे हाच सर्व विघ्नांवर सर्वात श्रेष्ठ उपाय समजून ध्येयप्राप्तीपर्यंत सर्व विघ्नांना पार करून पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिज आदिपुरुषी अखंडित अशी अवस्था येण्यासाठी ईशकृपेने, गुरुकृपेने प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना करणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय ध्यानात ठेवावा. तसं गुरुवाणी महाराजांनी सांगितलं आहे की दिवसा जर का किंवा पहाटे जर का वेळ मिळत नसेल काही कारणांमुळे तर रात्री 1-2 वाजता देखील जाग आली तरी उठून अंथरुणामध्ये साधन करण्यात देखील हरकत नाही. त्यामुळे साधण्यामध्ये जो खंड पडलेला आहे तो पडत नाही आहे. अजून एका साधकाने असं विचारलेलं आहे की मला साधनेमध्ये झोप लागते, ते बरोबर आहे किंवा नाही आहे. काका महाराजांनी ते पण उत्तर दिलेलं आहे की साधकांना पूर्ण ज्ञान नसल्याने हा शक्ती जागरणाचाच अनुभव आहे हे स्वतःच्या प्रगतीचं लक्षण म्हणून तो जाणू शकत नाही. तर ते काय आहे त्यांनी लिहिलेलं आहे. एका साधकाला दीक्षा झाल्यावर सुमारे अर्धा तासाने जाग आल्यासारखे झाले, परंतु हा आपोआप झालेला योगनिद्रेचा किंवा मनोन्मनी अवस्थेचा अनुभव आहे हे त्याला नंतर कळून आले. म्हणून साधकाने कोणकोणते अनुभव येतात याबद्दल माहिती घेण्यास हरकत नाही. म्हणून ही जी आपल्याला जी झोप येते आहे हा साधनेमधला अडथळा नाही आहे, हे एक चांगलं लक्षण आहे असं गुरुवाणी महाराजांनी देखील त्यांच्या एका उत्तरामध्ये सांगितलेलं आहे. तर
त्यामुळे मनामध्ये जर का भीती असेल की आपल्याला भीती वाटतं की आपल्याला झोप लागते किंवा असं काहीतरी साधन होतं आहे किंवा बरोबर होतं आहे किंवा नाही आहे, त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही आहे. आणि त्यासाठी काका महाराजांचं हे जे सिद्धयोग महायोग जे पुस्तक आहे हे सगळ्या साधकांनी जरूर परत एकदा वाचा. आपल्याकडे त्याची प्रत असेलच. आपण ते ज्या वेळेला दीक्षा घेतली त्यावेळेस ते निश्चित वाचलेलं असेल याची मला खात्री आहे. परंतु आता परत एकदा जर का त्याची आपण जर का उजळणी जर का केली तर आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती आपल्याला मिळतील. त्याचप्रमाणे एका साधकाने विचारलेलं आहे की व्हॉट्सअपवर साधनेबद्दल अनेक माहिती येते, तर कशावर विश्वास ठेवावा. त्यालाही उत्तर हेच आहे की जे काका महाराजांनी या पुस्तकात सांगून ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच साधना करावी. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये, कारण आपल्याला येणारे जे अनुभव आहेत हे सद्गुरूंनी कृपा केल्यामुळे त्या शक्ती जागरणामुळेच येणारे असतात. त्यामुळे जे सद्गुरूंनी सांगितलेले तेच करावं. काय होतं, मार्ग बरोबर असतो, त्यांचे प्रयत्नही बरोबर असतात, सगळं उत्तम आहे, सगळं चांगलं आहे, परंतु प्रत्येकाची विचारसरणी थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे वेगवेगळी उत्तरं येतात. शेवटी त्याचं गंतव्य एकच असू शकतं, परंतु हे न लक्षात आल्यामुळे साधकाला काही वेळेला एक अशा प्रकारचा भ्रम उत्पन्न होतो की मी काय करायला पाहिजे. तर तुम्ही तेच करायला पाहिजे की जे आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे तेच आपण सतत नेहमी करायला पाहिजे. त्यानंतर एका साधकाने सांगितलं आहे की माझं मन फार चंचल आहे आणि मनामध्ये चिडचिड पण जास्त होते. मन चंचल असणं हा काही दोष नाही आहे. मन हे चंचल आहेच हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून 6व्या अध्यायातला जो 34वा श्लोक आहे, चंचलेमी मनः कृष्ण, हा जो आहे त्या श्लोकातच अर्जुन भगवान श्रीकृष्णांना सांगतात की हे श्रीकृष्णा, हे मन मोठं चंचल, क्षोभविणारे, मोठे दृढ व बलवान आहे. त्यामुळे त्याला वश करणं ही वाऱ्याला अडवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. तर ते अतिशय बलवान आहे सगळं आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण सांगतात की हे मन आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. म्हणजे त्यांनाही कल्पना आहे की ते कठीण आहे, इतकं सोपं नाही आहे. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, त्या अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. तर अभ्यास काय? अभ्यास म्हणजे इथे आपली साधना अभिप्रेत आहे. तैसे गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही केरल आहे, पळीफये संप्रदाये उपासलिया. आपल्या अभ्यास जो करायचा आहे तो अभ्यास म्हणजे आपल्या उपासनेने जे सांगितलेली साधना आहे तीच करत राहणे हा त्याच्यावर उपाय आहे. कारण मन आहे म्हणून शरीर आहे, मन आहे प्राण आहे म्हणून शरीर आहे, प्राण आहे म्हणून मन पण आहे, प्राण चंचल आहे म्हणून मन चंचल आहे. त्यामुळे मुळामध्ये ही आपल्याकडे जी आहे ही प्राणाची उपासना आहे. म्हणून आपण श्वासोश्वासावर लक्ष ठेवून करतो. मन चंचल आहे, मनामध्ये विचार येणार आहेत. मागच्या वेळेस आपण याच्याबद्दल बरंचसं बोललेले आहोत. तर ज्या वेळेला मनामध्ये विचार येतील त्यानंतर परत श्वासोश्वासावर लक्ष आणून ठेवावं. ज्याच्यावर आपण लक्ष देऊ ना त्या गोष्टी मोठ्या होतात किंवा ज्याला ॲम्प्लिफाय होतात असं म्हणतात. तर त्या न होण्यासाठी परत तुमचं विचाराकडे लक्ष गेलं की विचाराची गती जास्त वाढत जाते आणि मग ती मनाची जी चंचलता आहे ती पण वाढत जाते. म्हणून त्याकरता मनात विचार जर का आले, मन चंचल होतं आहे असं वाटलं तर परत श्वासोश्वासावर लक्ष ठेवा. हा थोडा अभ्यासाचा भाग आहे, पण तोच करायला पाहिजे. म्हणून इथे अभ्यास म्हणून गुरुवाणी महाराजांच्या अनेक पत्रामध्ये, स्वामी महाराजांच्या अनेक पत्रामध्ये साधनेला त्यांनी अभ्यास म्हटलेला आहे. तो साधकांनी केला म्हणजे मग त्यामध्ये जो आपल्याला अडथळा वाटतो आहे मनाचा, आणि मन इतक्या लवकर होणार नाही. कारण मनामध्ये जे विचार येतात आहे, मन जे चंचलता आहे हे आपल्या चित्तावर असलेल्या संस्कारामुळे आहे आणि त्या संस्कारामुळे वासना उत्पन्न होतात आहे आणि त्यामुळे ही चंचलता जी आहे ती उत्पन्न होते. तर जोपर्यंत ती चित्तशुद्धी होत नाही तोपर्यंत हे होत राहणार आहे. म्हणून त्याला उपाय फक्त एकच आहे, ते म्हणजे साधना करीत राहणे आणि त्याचबरोबर
आपले आहाराचे आचाराचे जे विचार सांगितलेले आहेत किंवा जे नियम सांगितलेले आहेत ते जास्तीत जास्त काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करा. सात्विक आहार घ्यायचा प्रयत्न करा. म्हणजे मन जे आहे ते मन शांत होण्याकडे आपण वाटचाल करू लागाल. तर आपले नियम जे आहेत ते नियम आपण काटेकोरपणे पाळतो आहे किंवा नाही आहे हे पडताळून बघा. आणि त्याचप्रमाणे आहार जास्तीत जास्त सात्विक आहार जेवढा होईल ते केल्यानंतर मनाची जी आपली जी काही चंचलता आहे ती हळूहळू कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे अनेक साधक असं सांगतात की त्यांना काही संदेश येतात, काही मंत्र येतात, काही गोष्टी होतात, काही गोष्टी कळतात. तर आम्ही कशावर विश्वास ठेवावा? गोवाणे महाराजांनी याच्यावर चांगलं उत्तर दिलेलं आहे. आणि त्यांनी तेही सांगितलेलं की एखादा जर का मंत्र मिळाला तर त्याची एक माळ करावी आणि ती सोडून द्यावी. कारण हा मंत्र यासाठी मिळालेला आहे की सद्गुरूंनी आपल्यावर कृपा केलेली आहे, शक्ती जागरण झालेली आहे म्हणून. तर मुळामध्ये साधन जे आहे ते महत्त्वाचं आहे. सद्गुरूंनी जर का मंत्र दिला असेल काही कारणाने तर तो महत्त्वाचा आहे. हा मिळालेला मंत्र त्याला करायला हरकत नाही. एखादी माळ करून तो सोडून द्यावा, पण त्या मंत्राच्याच परत जास्तीत जास्त जप करणे हे टाळावं. एवढंच नव्हे तर त्यांनी सांगितलेलं आहे की अनेक वेळेला अनेक साधकांच्या खूप इच्छा असतात. म्हणून त्यांनी सांगितले की त्यांच्या वासनेतून, इच्छेतून अशा प्रकारचे संदेश त्यांच्या इच्छेमुळे, वासनेमुळे किंवा वैचारिक किंवा मानसिक असमानतेमुळे हे येत असतात. त्यामुळे हे त्याच्यातनं आलेले आहे की खरोखर क्रियाशक्तीकडून आलेले आहेत हे ओळखण्या इतकं साधकाचं जे सामर्थ्य आहे ते नसतं किंवा त्याला त्याच्यामध्ये फरक करता येत नाही आहे. पण बहुतेक वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की ही त्यांच्या इच्छेमधनंच आलेलं असतं. वैचारिक किंवा मानसिक जी अस्वस्थता आहे त्याच्यातनंच आलेले असतात. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे केव्हाही चांगलं. नाही तर अनेकांना असं वाटतं की मला हे झालेलं आहे, ते झालेलं आहे. काहींना होऊ शकतात असं नाही आहे. परंतु बहुतेकांना हे आपल्या इच्छेतनं आलेले असतात. म्हणून त्यांनी तसं करू नये. त्यानंतर ही साधना घेतल्यानंतर बाकीच काही करण्याची गरज नाही आहे असा एक फार मोठा गैरसमज साधकांमध्ये आहे. पण तसं नाही आहे. आपल्या घरचे कुलाचार, आपल्या घरची दिलेली जी काही उपासना आहे किंवा आपले जे काय मंत्र आहे, जप आहे, वाचन आहे ते सोडू नये. काहींना गुरूंनी दिलेले जर काही मंत्र असतील तर ते देखील सोडू नये. ते त्यांनी करायला हरकत नाही आहे, कारण ते एका गुरुशक्तीकडनंच आलेले असतात. त्याचप्रमाणे हे दीक्षा घेण्याच्या अगोदर आपले पूर्वगुरू जर का हयात असतील तर त्यांची परवानगी घेणं हे अनिवार्य आहे. त्यांची परवानगी जर का नसेल तर ही दीक्षा घेण्याची गरज नाही आहे. तुम्हाला त्यांनी दिलेल्या दीक्षेनेच तुमचं जे काय भलं आहे, तुमचा जो काय उत्कर्ष आहे तो होणार आहे. परंतु सद्गुरू जर का हयात नसतील आणि 2 वर्ष होऊन गेलेले असतील तर ही दीक्षा घेण्यामध्ये मग हरकत नाही आहे. परंतु एकाच वेळेला 2 गुरु आहेत आणि आपण त्यांना न विचारता दीक्षा घेतो आहे असं करू नये. पूर्व दीक्षा गुरु जे आहेत त्यांच्याकडनं ती दीक्षा घ्यावी. साधन झाल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनटं स्वस्थ बसून राहावं. पटकन कोणाचे तिथे जाऊ नये. काही वेळेला असंही होतं की काही जणं देवळात वगैरे जर का गेले तर त्यांना क्रिया सुरू होतात. अशा वेळेस त्यांनी जे आतमध्ये जे लक्ष जातं ते त्यांनी बाहेर काढावं. मोठ्याने त्यांनी एखादा जप किंवा काहीतरी आपल्या इष्टदेवतेचा, कुलदेवतेचा मंत्र किंवा जप जो आहे, जो जप दिलेला आहे किंवा जे नाम आपण घेतो आहे ते घेत राहावं आणि अशा ठिकाणी जाण्याचं शक्यतो टाळावं. कुठल्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी क्रिया होतील किंवा होणार नाहीत याची काळजी साधकांनी घ्यायची असते आणि ती साधकांनी घ्यावी. आणि त्यामुळे इतरांचे जे दोष आहे ते काही वेळेला आपल्यात येण्याची शक्यता जी असते ते होत नाही. आपलं साधन अपरिचित माणसांच्या समोर देखील करू नये. समजा आपण गावाला गेलो, गावाला गेल्यानंतर किंवा आपण पाहुण्यांकडे गेलो किंवा आपल्या कोणी नातेवाईकांकडे गेलो, तिथे जर का तुम्हाला
पाहिजे तशी जी एकांत पाहिजे तो मिळाला नाही, तर तिथे एखाद्या दिवस तुम्ही साधना नाही केली तरी हरकत नाही, परंतु कोणासमोर शक्यतो ती साधना करू नये. एवढंच नव्हे तर लोकांचे आपल्या होणाऱ्या क्रियांमुळे गैरसमज होतील, ते होणार नाही याकडे लक्ष द्यावं. आपल्याला सगळे अनुभव येतीलच किंवा यायलाच पाहिजे असा आग्रह धरू नये. आणि ज्याला आपण काय म्हणतो की मनप्राणेंद्रियाच्या क्रियामध्ये स्थूल, सूक्ष्म आणि सूक्ष्मतम किंवा सूक्ष्मतर अशा क्रिया होत असतात. त्यामुळे जसं मी सांगितलं की स्वामींनी सांगितलं होतं की 1.25 अनुभव येऊ शकतात. काही वेळेला साधकाला अनुभव येतात, परंतु हे अनुभव हे न कळल्यामुळे त्याला असं वाटतं की मला काही अनुभवच येत नाही आहेत. पण तसं नसतं. एक दफ़ा जागृत हुई कुंडलिनी शक्ती जब तक परशिव में प्रवेश नहीं करती नहीं रुकती. त्यामुळे तिचं जे काम आहे ते चालूच असतं. काही वेळेला त्या सुषुम्ना नाडीमध्ये त्या प्रवाहासाठी काही अडथळे जर का मध्ये आले तर त्याची जी गती आहे ती कमी होऊ शकते. पण याचा अर्थ असं नव्हे की अनुभव येत नाही आहे. अनुभव आलेले लक्षात येत नाही आहे. काही सूक्ष्मतर असतात, सूक्ष्मतम असे अनुभव असतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपली शक्ती एकदा जागृत झालेली आहे म्हणजे आपलं साधन चालू आहे. काही वेळेला असंही होतं की अनेक जण दीक्षा घेतात आणि सद्गुरूंच्या जे गावाला राहत असतात किंवा सद्गुरूंच्या सान्निध्यात असतात किंवा अनेक साधकांच्या सान्निध्यात असतात, त्यावेळेस त्यांचं साधन किंवा बैठक ही व्यवस्थित चालू असते. परंतु ते परगावाला गेले, बदलीच्या गावाला गेले, दुसरीकडे राहायला गेले, तर त्यावेळेस त्यांचं साधन बंद होतं. अशा अनेक प्रकारच्या ज्या काय घटना आहेत ते परमपूजनीय काका महाराज असताना घडलेले आहेत. परंतु काका महाराज का साधन केलं नाही याकडे ते कधी जात नसत. जे झालेलं ते घडलेलं आहे. काका महाराज एक अतिशय मजेशीर प्रश्न विचारायचे. ते म्हणायचे तुझा श्वास चालू आहे ना? तो म्हणायचा हो. मग म्हणायचे साधन पण तुझं चालू आहे आणि ते चालू कर. तर काही कारणाने जर का तुमचं साधन बंद पडलं असेल किंवा त्याच्यात खंड पडलेला असेल किंवा ते होत नसेल किंवा बरोबर कोणी नाही आहे म्हणून काही कंटाळा आला असेल तर ते सगळं सोडून द्या आणि उद्यापासूनच किंवा आजपासूनच साधनेला सुरुवात करा. शक्यतो ज्या वेळेला दीक्षा दिन असेल त्यावेळी त्या त्या वेळेला बसल्यानंतर एक प्रकारचं दीपन पण होत असतं. तर अशा प्रकारे आपल्या आता वेळ होत आलेली आहे. आपण थांबत आहोत. परंतु मला परत एकदा सगळ्या साधकांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी अतिशय चांगले प्रश्न विचारले. ते विचारतात आहे आणि ते होतं आहे. आणि सद्गुरूंना देखील नेहमी परिप्रश्नेन सेवया, सद्गुरूंना देखील असेच प्रश्न विचारावे की ज्यामुळे सगळ्यांची प्रगती होईल, आपलीही प्रगती होईल. एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मग माझ्या वाणीला विराम देतो की एक गुरुकुल असतं. त्या गुरुकुलामध्ये तिथले ऋषी असतात, ते गुरु असतात. आणखीन त्यांच्याकडे अनेक शिष्य शिकत असतात. शिष्यांनी कुठलाही प्रश्न विचारला तरी ते गुरु नेहमी उत्तर देत असतात. तर काही जे सगळे शिष्य काही सारखेच नसतात. काही शिष्यांच्या मनामध्ये किंतु परंतु येतो आणि ते म्हणतात की अरे आपले गुरु सगळ्याच प्रश्नांना उत्तर देतात, एक दिवशी आपण असा प्रश्न विचारू की ते उत्तरच देऊ शकले नाही पाहिजे. खरे अशी वृत्ती नसावी. अशी गुरूंची परीक्षा पण घेऊ नये, असे प्रश्न पण त्यांना विचारू नये. पण त्या दोघांच्या मनामध्ये तो विचार येतो. ते बघतात की समोर गुरु पारावर बसलेले आहेत, सगळे शिष्य बसलेले आहेत आणि प्रश्नोत्तरी चालू आहे. ते येत असताना एका वेलीवर बघतात की काही फुलपाखरू उडतात आहे. तर ते दोघंही ते फुलपाखरू हातात पकडतात, पोकळ मूठ ठेवतात. ते फुलपाखरू त्या मुठीमध्ये फडफडत असतं. ते गुरूंच्या समोर येऊन उभे राहतात. हात पाठीमागे घेऊन त्यांच्यासमोर उभे राहून विचारतात की गुरुजी आमच्या हातामध्ये फुलपाखरू आहे, ते जिवंत आहे का मेलेलं आहे? आता सद्गुरूंच्या लक्षात येतं, गुरूंच्या लक्षात येतं की त्यांनी जर का सांगितलं की ते मेलेलं आहे ते हे मूठ उघडतील आणि ते फुलपाखरू उडून जाईल. आणि यांनी जर का सांगितलं ते जिवंत आहे तर यांनी मूठ दाबली तर ते मरेल. हे गुरुजी जाणत असतात आणि गुरूंची परीक्षा घेऊन ये. त्याच गुरु त्यांना फार सुंदर उत्तर देतात. ते म्हणतात बा शिष्यांनो, तुमच्या हातात जे फुलपाखरू आहे हे मेलेलं आहे का जिवंत आहे हे ठरवणं तुमच्या हातात आहे. तसं
आपल्याला जे काय प्रश्न होते त्याच्यामधनं आपल्याला जे काय उत्तरं पाहिजे ते काय शोधायचे आहेत आणि आपल्याला जी काय प्रगती करायची आहे ती आपल्या हातात आहेत. आत्तापर्यंत ऐकल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. एवढं बोलून मी माझ्या वाणीला आराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरू काका महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.